विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकणार आहोत IAS अधिकारी ओंकार पवार यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. परिस्थितीची जाण, क्रिकेट प्रेमींची जाण, आपल्या क्षमतेचं भान, मित्रांची आण, सण पाने गावाची शान, भारतीय संस्कृतीविषयी मान, सर्व जाती धर्माचा सन्मान, निसर्गात हरवून जाते त्यांचे देहभान, शेतकरी माता पित्याचा ज्याला अभिमान, अशा अनेक गुणांची खाण असलेले एक्स IPS, एक्स असिस्टंट कमांडर आणि सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी म्हणून इगतपुरी उपविभाग नाशिक इथं कार्यरत असलेले IAS अधिकारी ओंकार मधुकर पवार यांनी मिळवलेली पदं जेवढी मोठी आहेत तेवढाच मोठा त्यांचा संघर्ष आहे. परंतु हा संघर्ष त्यांनी सहज पार केला, किंबहुना त्यांना हा संघर्ष कधी जाणवलाच नाही. याचं एकमेव कारण म्हणजे ते एक स्पोर्ट्समॅन आहेत. त्यांना ओळखणारे तर म्हणतात ओंकार म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे ओंकार. बालपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओंकारची ओळख होती. सनपाने, तालुका जावळी, जिल्हा सातारा हे ओंकार पवार यांचं मूळ गाव. ग्रामदैवता श्री एमाई देवीच्या आशीर्वादानं ऐश्वर्य संपन्न, निसर्गरम्य हिरवळीत, पहाडांच्या कुशीत वसलेलं 1000 वस्तीचं एक छोटंसं गाव. आजी, आई वडील, 2 बहिणी आणि ओंकार असा छोटासा परिवार. आजोबा मुंबईला माथाडी कामगार म्हणून काम करायचे. 5 एकरात शेती करणारे शेतकरी आईवडील कालांतरानं 5 एकरात कुटुंबाचं भागत नाही म्हणून इतरांची शेती भागानं करत. छोट्या ओंकारचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. पुढील 10वी पर्यंतचं शिक्षण गावापासून जवळच असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये झालं. सामान्यतः पालक मुलांना खेळण्यापासून रोखतात असंच आपण पाहतो. त्यातही सांघिक खेळ असेल तर आधीच 4 हात दूर राहायला सांगतात, कारण यामध्ये करिअर नाही. परंतु ही समस्या ओंकारला कधी जाणवली नाही, कारण आईवडिलांनी ओंकारकडून कधीच अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत. आई तर नेहमी पाठीशी असायची, तुला जे करायचंय ते कर असं म्हणणारी. शालेय जीवनापासूनच ओंकार यांनी खेळ आणि अभ्यास यांची योग्य सांगड घातली. शांत, संयमी स्वभाव, नेहमी सकारात्मक राहणं, समाजातील सकारात्मक गोष्टी आत्मसात करणं, योग्य निर्णय घेणं, वेळेचं उत्तम नियोजन करणं, निसर्गप्रेमी, कविमन, उत्तम ॲक्टर, जिद्दी स्वभाव, शेतीप्रिय अशा अनेक गुणांमुळं ओंकार शाळा आणि क्रिकेट दोन्हीमध्ये प्रथम होता. 92.15% गुण ओंकार पवार 10वीत पास झाले. तेव्हा जेमतेम 15 वर्षाचं वय. नुकतीच 10वी झाली आणि 10वीला चांगले मार्क्स आले होते. पण CETची भीती वाटत असल्यामुळं 12वी न करता डिप्लोमाला जाण्याचा निर्णय ओंकारनं घेतला. त्यासाठी 2 पर्याय होते, शासकीय तंत्रनिकेतन पुणे किंवा कराड. एकतर पुण्यात कोणी ओळखीचं नाही आणि पोराला एवढ्या मोठ्या शहरात पाठवायला नको ही आजीला वाटणारी काळजी, म्हणून कराडला ॲडमिशन घ्यायचं ठरलं. तो निर्णय ओंकारच्या आयुष्यातील एक सुवर्ण काळ ठरला. बाहेर एकटं राहणं, ॲडजस्टमेंट करणं अशा खूप गोष्टी कॉलेजनं त्याला शिकवल्या. हॉस्टेल लाईफची मजा अनुभवता आली. आयुष्यभराचे मित्र जोडले गेले. त्यानंतर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. डिग्रीचं शिक्षण त्यांनी DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आकुर्डी पुणे इथून 2014ला पूर्ण केलं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना UPSC परीक्षेविषयी माहिती मिळाली. शालेय शिक्षण घेत असताना ओंकार पवार यांच्या आईवडिलांनी स्वतःची 5 एकर जमीनसह एका व्यक्तीची जमीन करायला घेतली होती. ते व्यक्ती बाहेरगावी राहत होते, परंतु ते जेव्हा गावात येत असत तेव्हा संपूर्ण गाव त्यांच्या मागे पुढे फिरत असे. त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून ओंकारनं आपल्या आईवडिलांना विचारलं की या व्यक्तीला संपूर्ण गाव एवढा मान सन्मान का देतात. त्यावर आई म्हणाली, अरे ओंकार, कारण ते BDO साहेब आहेत, संपूर्ण तालुका त्यांना ओळखतो. हा बालमनावर पडलेला प्रभाव होता. हा प्रभाव अधिक वाढत गेला जेव्हा त्यांची आजी गावच्या सरपंच झाल्या. तेव्हा तहसील कार्यालय, BDO साहेब, तहसीलदार साहेब येथील कार्यप्रणाली अधिक जवळून पाहता आली. हा प्रभाव इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंतही कायम होता. पुण्यात इंजिनिअरिंगची डिग्री करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांचं कार्यशैली पाहून आणि पेपरमध्ये वाचून ओंकार पवार हे फार प्रभावित झाले होते. तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपण UPSCचा अभ्यास करायचा.
डिग्री संपल्यावर जोमाना अभ्यास सुरू झाला. 1-2 महिने झाले नाहीत तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तसंच इंडियन नेव्हीमध्ये जॉब मिळाला. TCS मध्ये नोकरी करताना UPSCचा अभ्यास होत नाही हे लक्षात आल्यावर ओंकार पवार यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आता फक्त UPSCचाच अभ्यास करायचा असं ठरवलं. जब फैसला कर ही लिया ऊंची उडान का तो फिर क्या देखना कद आसमान का या उक्तीप्रमाणे जोमाना अभ्यास सुरू झाला. काही दिवस पुण्यातील UPSCचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षांविषयी थोडीशी माहिती मिळाली होती. UPSCच्या प्रवासात पण त्यांनी आधीच ठरवलं होतं की आपल्या क्रिकेट आवडीसोबत तडजोड करायची नाही. अभ्यास चालू केल्यानंतर पुण्यात SP कॉलेजच्या ग्राउंडवर खेळायला जायला सुरुवात केली. रोज सकाळी 6:30 ते 9 क्रिकेट खेळायचे आणि मग 10 वाजता लायब्ररीमध्ये जायचे. असा त्यांचा दिनक्रम होता. आता पुण्यात राहून अभ्यास करण्यापेक्षा गावी जाऊन अभ्यास करावा असं ओंकारनं ठरवलं. त्यामुळे पालकांना आर्थिक ताण येणार नाही, तसंच मेसचं टिफिन खाण्यापेक्षा घरचं जेवण मिळेल हा त्यामागचा हेतू होता. अभ्यास जोमानं सुरू होता. सोबत क्रिकेटचे सामने सुद्धा जोमात सुरू होते. जावळी टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, सनपाने टीमचा हुकमी एक्का, सनपाने टीमचा युवराज सिंग, अष्टपैलू खेळाडू अशा अनेक नावानं पंचक्रोशीतील लोक ओंकारला ओळखत होते. स्टायलिश राहणं, गॉगल जॅकेट घालून फोटो फेसबुकवर शेअर करणं, परंतु त्या फोटोतही एक साम्य असायचं. फोटो डोंगरावरचा, समोर सुद्धा उंच पहाड आणि ओंकारचे दोन्ही हात खुले. जणू काही या उंच पहाडांना आपल्या कवेत घेण्याचाच प्रयत्न तो करत आहे असे. काही मित्रांनी तर ओंकारला सल्ला दिला की अरे बाबा, मॉडेलिंग हे आपलं क्षेत्र नाही. क्रिकेटचे फोटो शेअर करणं, सामना जिंकल्याचे फोटो, सामन्याचे व्हिडिओ, 6 मारण्याचे व्हिडिओ, कधी निसर्गरम्य परिसर पाहून ओंकारच्या मनातील कवी जागृत व्हायचा आणि मग हिरवळीच्या सानिध्यात ओंकारचा छानसा फोटो, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमलीचे, त्या हिरव्या मखमलीवरती फुलराणी खेळत होती. तर कधी श्रावणमाशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे या काव्य ओळीसह फेसबुकवर यायच्या. हीच कारणं होती का अजून काही? जसे UPSCच्या सुरुवातीच्या काळात थोडा गोंधळच झाला. परीक्षेचं स्वरूप, प्रीचा अभ्यास, मेन्सची तयारी, सोबत क्रिकेटचं वेळ यामुळं ओंकार पवार यांना एका पाठोपाठ 3 मेन्सचे अपयश पाहावे लागले. अपयश पचवणं ही पण एक मोठी अडचण असते, परंतु याकडे त्यांनी एक संधी म्हणून पाहिलं. फेल्युअर येऊन येऊन किती येतील, एक दिवस मी निश्चितच यशस्वी होणार हा सकारात्मक बाणा. तसंच UPSC ही एक परीक्षा आहे, जीवन नाही. यात आपण पास नाही झालो तर जीवन संपत नाही. UPSCला आयुष्याशी लिंक केलं नाही तर माणूस समाधानी राहतो. एखादी मॅच हरली म्हणून आपण काही सिरीज हरत नाही. चुकांमधून शिकायचं आणि पुन्हा लढायला सिद्ध व्हायचं. अशा सकारात्मक विचारानंच ओंकार पवार यांनी अपयश पचवलं आणि चुकांमधून शिकत राहिले. हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं हा बाजीगर मधील संवाद अखेर ओंकार पवार यांनी सिद्ध करून दाखवला. मेन्सच्या 3 अटेम्प्ट फेल गेल्यावर काही मित्रांनी ओंकारला सल्ला दिला, UPSC राहू दे, MPSC ट्राय कर. पण ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात बाप म्हणूनच राहायचं हा ओंकार पवार यांचा स्वभाव असल्यामुळं जिद्द, चिकाटी सोबत सारथीची साथ सुद्धा ओंकार पवार यांना मिळाली. त्यांनी सारथीच्या 3 स्कॉलरशिपमध्ये यश मिळवलं. अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं. UPSC करणं म्हणजे जगाच्या बाहेर जाणं नाही. आपल्याला प्रत्येक विषयात PhD करायची नाही, तर प्रत्येक विषयामधील थोडीफार का होईना माहिती असायला पाहिजे. त्यांनी पहिले परीक्षेचे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतले. मागील वर्षांचे पेपर सेट सोडवले, नेटवरचे प्रश्न वाचले आणि सोडवले. मेन्सकरिता लागणारा लेखन सराव त्यांनी केला. यासह अनेक गोष्टींवर फोकस केलं. यावेळीचे योग्य नियोजन केले. रोज 6 ते 8 तास अभ्यास, 2 तास पोहणे, रनिंग, क्रिकेट खेळणे, अभ्यासात सातत्य ठेवले. या बळावर ओंकार पवार यांनी 2019ला असिस्टंट कमांडंट ऑफ पार्लमेंटरी म्हणून IPS क्लिअर केली. 2020ला 169वा ऑल इंडिया रँक घेऊन IPS क्लिअर केलं, तर 2021ला 194वा ऑल इंडिया रँक घेऊन IAS क्लिअर केलं. या यशातून ओंकार पवार यांनी अनेक गोष्टी सिद्ध केल्या. 1. जिद्द व चिकाटीने यश मिळवता येते. त्यासाठी मोठ्या शहरात लायब्ररीला जाऊन नाही तर ग्रामीण भागात शेतीशी नाळ जुळलेली असताना सुद्धा यश मिळवता येते. 2. वेळेचं योग्य नियोजन आणि सातत्य ठेवलं तर यश मिळतं हे सुद्धा सिद्ध झालं. आणि नंबर 3. पुणे, मुंबई, दिल्लीला न जाता UPSC करता येते. यामुळे खेड्यातील तरुण, गरीब मुलांचा आत्मविश्वास वाढला.
दुसरं म्हणजे UPSC करणं म्हणजे PhD करणं किंवा जगाच्या बाहेरचं काही करणं नव्हे, तर सर्व विषयाची थोडीफार काय होईना माहिती असणं आवश्यक आहे हे सिद्ध झालं. ग्रामीण भाग, शेती, गाव, गावकरी हे आपली ताकद आहे हे सिद्ध झालं. गावकऱ्यांनी रथातून मिरवणूक काढली तेव्हा ओंकार पवार यांचा मित्र त्यांच्या आईला म्हणाला, आपला ओंकार कलेक्टर झाला. कलेक्टर काय असतं हे ओंकार यांच्या आईला कळालं नाही. आई म्हणाली, तलाठी झाला असता तर बरं झालं असतं, काही कामाला तरी आला असता. ओंकार पवार यांच्या क्रिकेट वेडाबद्दल आवर्जून सांगावं असं वाटतं की 7 जानेवारी 2022ला IASचा इंटरव्ह्यू हैदराबादला असताना 2, 3, 4, 5 जानेवारीला ओंकार मुंबईमध्ये प्रीमियर लीग खेळत होते. यामध्ये त्यांनी 4 मॅन ऑफ द मॅच, 2 गेम चेंजर ट्रॉफी, बेस्ट बॉलर ट्रॉफी, 1 अर्धशतक, 6 बॉलवर 6 सिक्स, फायनल मॅचमध्ये विकेट घेण्याची हॅट्रिक, 5,000 रुपये पुरस्कार आणि सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर म्हणून LED TV हे एवढं सारं बक्षीस मिळून टीमसाठी ट्रॉफी मिळवली होती. ओंकार पवार यांना कलेक्टर म्हणून कमी तर क्रिकेटर म्हणून अनेक लोक ओळखतात. ते ज्यांना क्रिकेटर आणि कलेक्टर या दोन्ही रूपात ओळखतात ते म्हणतात, ओंकार पवार कलेक्टर झाले नसते तर आपण त्यांना IPL मध्ये खेळताना नक्कीच पाहिलं असतं. क्रिकेट आणि UPSC हे समीकरण फक्त एकाच कारणानं यशस्वी होऊ शकतं, ते म्हणजे ओंकार पवार यांनी ठरवलं होतं की करिअर आणि आवड दोन्ही तोपर्यंत महत्त्वाचे आहे जोपर्यंत तुमची आवड तुमच्या करिअरला बाधक होत नाही. ते आजही क्रिकेट खेळतात. MI देवी कला क्रीडा मंडळ सनपाने यांच्याद्वारे दरवर्षी सनपाने युवा चषक स्पर्धेचं आयोजन होत असते. ज्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ओंकार पवार शिकले त्याच शाळेमध्ये झेंडावंदन करताना त्यांचा ऊर भरून येतो. त्यांचे पणजोबा महादू पवार यांनी 9 जानेवारी 1948ला रयत शिक्षण संस्थेला 4 आण्याचे आर्थिक सहकार्य केले होते, जी पावती त्यांच्या आईवडिलांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. अशा अनेक लोकांच्या योगदानातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली होती. जर ही रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती तर ओंकार पवार सारख्या लाखो तरुणांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं. पणजोबांनी ज्या शिक्षण संस्थेकरिता खारीचा वाटा उचलला होता त्याच शिक्षण संस्थेतून शिकून त्यांच्यासारख्या शेतकऱ्याचा पंतू आज UPSC मधून क्लास 1 ऑफिसर झाला. ते जिथेही कुठे असतील तिथे त्यांना या गोष्टीचा निश्चितच अभिमान वाटला असेल, असेच ओंकार पवार यांना वाटते. ट्रेनिंग पिरियडमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावचे तहसीलदार म्हणून ओंकार पवार यांच्याकडे 1 महिना पदभार होता. या कार्यकाळात त्यांनी एक अभिनव प्रयोग राबवला, सफर तहसीलदार कार्यालयाची. या योजनेद्वारे रोज 50 विद्यार्थी याप्रमाणे पूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय फिरवले, विविध विभागांची माहिती दिली, विविध अधिकाऱ्यांचे काय काम आहे हे सांगितले. यामधून विद्यार्थ्यांच्या मनातून सरकारी कार्यालयात येण्याची भीती कमी करणं हा उद्देश होता. यामधून विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या कळाल्या. तसंच संजय गांधी निराधार योजना प्रभावीपणे राबवली. जिथं दरमहा 30 ते 40 अर्ज येत होते तिथं 1215 लाभार्थ्यांना एका महिन्यात त्यांचा हक्क मिळवून देण्यात आला. नंतर आरमोरीला SDM असताना हाच प्रकल्प ओंकार पवार यांनी पुन्हा राबवला. यावेळी 2 महिन्यात 2 तालुक्यांच्या 3100 लाभार्थ्यांना पेन्शन सुरू झालं. आरमोरी तालुक्यातील 68 शाळांना जातीचा दाखला एका दिवसात देण्याचा अभिनव उपक्रम राबवला आणि तो यशस्वी करून दाखवला. ओंकार मधुकर पवार आज इगतपुरी उपविभाग नाशिक इथं सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास निश्चितपणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता एक प्रेरणादायी पर्व आहे, ज्यामधून ग्रामीण भागासह शहरी विद्यार्थी सुद्धा प्रेरणा घेतील यात कुठलीच शंका नाही.